श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गोपाळ कृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाळ कृष्ण भगवान की जय। अध्याय 9। नवम स्कंद। वैवस्वत मनुच्या पुत्र सुकृत्माची कथा। वृषभद्र इत्यादी मनुच्या 5 पुत्रांचा वंश, महर्षी च्यवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यातीचा वंश, नाभाग आणि अंबरीषाची कथा, दुर्वासाची दुःख निवृत्ती, इक्ष्वाकूच्या वंशाचे वर्णन व माधदाता आणि सौभरी ऋषीची कथा, राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा, सगर चरित्र, भगीरथ चरित्र आणि गंगावतरण, भगवान श्रीरामाच्या लीलाचे वर्णन, भगवान श्रीरामाच्या अन्न लीलाचे वर्णन, इक्ष्वाकू वंशाच्या अन्न राजाचे वर्णन, निमीच्या वंशाचे वर्णन, चंद्रवंशाचे वर्णन, ऋचिक दमदंगी आणि परशुराम यांचे चरित्र, परशुरामाकडून क्षत्रियाचा संहार आणि विश्वामित्राच्या वंशाची कथा, क्षत्र वृद्ध रजी इत्यादी राजाच्या वंशाचे वर्णन, ययाती चरित्र, ययातीचा गृहत्याग, पुरुचा वंश, राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन, भरत वंशाचे वर्णन, राजा इति देवाची कथा, पांचाल, गौरव आणि मगध देशीय राजाच्या वंशाचे वर्णन, अनु, दृघु, तुर्वसू आणि यदूच्या वंशाचे वर्णन, विदर्भाच्या वंशाचे वर्णन, असे इथे अनुवाद केलेला आहे। हरे नमः। गोपाळ कृष्ण भगवान की जय। अध्याय 9। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वैवस्वत वशीय शारदा देवाने इष्टी केला संतती उद्देशाने, परी कन्या झाली हिला नामने, तोची पुढे सुगुम झाला, सुगुमन जाता शापित, वनात स्त्रीत्वा पावता त्वरित, पुरु रवा नामे खात, झाला पुत्र बुधापासून, 1 मास पुरुष 1 मास स्त्री, शापे भोगता आला वार्धक्यासी, राज्य सोपवून पुरुरव्यासी, सुगुमन तापास निघाला, पुन्हा तपाने म्हणू वैवस्वतास, इक्ष्वाकू नुग शर्याती दृष्ट, पुषद्ध नरिष्यत करुष दृष्ट, नभंग कवी दशपुत्र झाले, शर्यातीच्या सुककन्येने भेदिल्या वारुळ ज्योती कंटकाने, तव वाट पाहे रुधिराने, फुटला नयन च्यवनाचा, स्तुती करोनी भार्गवाची, शर्याती सुकन्या अर्पित्यासी, अश्विन कुमार तारुण्य देई च्यवनाशी, च्यवने तिला सोपमानाधिकार, शर्याती पौत्रत्र कुकुद्नी, त्याची कन्या रेवती, त्याने अर्पुनी बलरामासी, बदरिकाश्रमी तो गेला, नभगाचा पुत्र नभागास, वाटणीत मिळाला वृद्ध बाप, पितृआज्ञे नाभाग केला यज्ञास, तेथे धन निधले रुद्राने, नाभाग पुत्र अंबिरीश, आचारी साधन द्वादशी व्रतास, विलंब होता दुर्वासास, पारणे केले तीर्थाने, दुर्वासे कृत्या लाविली, अंबिरीशा पाठी तव सुदर्शन लागले, दुर्वासा पाठी धरावे अंबरीशाचे पायासी, भगवंत वदले दुर्वासा, निज भक्ताची धरिता, पाय चक्र सुदर्शन शांत होय, दुर्वास भोजने तृप्त होय, अति अंबरीश ब्रह्मत्व पावला, वैवस्वत मनुचे शिंकेतून इक्ष्वाकूचा झाला जन्म, त्याची वंशी माधादास, कन्या 50 झाल्या, सर्व कन्यांनी वरिले सौरभीस, उद्धपनी त्यास विषय हव्यास, गत्य सांगणे सेवकार्यास, सावध असावे निरंतर, माधाताच्या वंशात सत्यव्रत त्रिशंकू नामे विख्यात, स्वसामर्थ्य सदेह स्वर्गात, त्यास विश्वामित्रा धाडिती, हरिश्चंद्रास रोहित, वरुण कृपेने झाला पुत्र, यज्ञ पशु शुन शेपास, विश्वामित्रे सोडविले, राजा बाहुकाचे पत्नीस, सवतीने केले विष, म्हणून सगर नाम बालकास, तो करिता झाला अश्वमेध, इंद्राने यज्ञ अश्व पडविला, सगर पुत्रास कपिला शमी दिसला, तरस्कारिता मुनीला भस्म झाले क्षणार्थात, अंशुमाने मुनी स्तविला, पितरोद्धाराचा उपाय मिळाला, सगरे यज्ञ पूर्ण केला, अति पावला ब्रह्मस्वरूप, भगीरथाने करता तप, शिवगंगा प्रेमे पावत, भस्मास स्पर्शिता
गंगा आप पितर मुक्त झाले. सगर वंशीय सौदास त्याने वनी मारिले राक्षसास. त्याचे भावाने सूड घेण्यास वशिष्ठा नरमास वाढिले. वशिष्ठ शापे झाला राक्षस भक्षी स्त्री संगी सज्जनास. तिचे शापे निपुत्रिक सौदास त्याचे वंशी खडगवांग. खडगवांगाचे वंशात श्रीहरी 4 रूपे अवतरत. पितृवचनार्थ राज्य तजत. सत्यवचने श्रीराम राक्षस मारिले बहुख्यात. धनुर्भग केला जनक क समवेत. शूर्पणखेस विद्रूप करीत. एक पत्नी श्रीराम रावणात करवणे विभीषणास राजधानी. राम बैसले राज्यासनी. एक बाणे श्रीराम करुणे अश्व महायज्ञ. सर्वस्वाचे केले दान. रघुकुळ तिलकास शरण. भक्ताभिमानी श्रीराम कलाप ग्रामे योगसिद्ध मरू. कलिअंती वंशास तरू. सुमित्र राजा निर्धारू. रघुकुळाचा शेवट इक्ष्वाकु पुत्र निमी. वशिष्ठास पाचारी यज्ञी. शापिता एकमेका लाकोनी. वशिष्ठ झाला उर्वशी पुत्र. जीवनेत्री निमिषाचे स्थान. त्याचे देहाचे मंथनातून जनक उत्पन्न झाला जाण. त्याची कन्या जानकी. सोमवंश आता ऐकावा. बुध इलेचा पुत्र पुरुरवा. उर्वशी लुबधली तयाला. अग्निस्थाली देती गंधर्व. वेद स्फुरू लागले चिंतात. मंथनातून अग्नी प्रगट होत. त्याला पुत्ररूपे स्वीकारित. पुरुरवा केला गंधर्व लोकी. सत्यवती रुचिकाचा जमदंगी. त्यास रेणुकेपासून भार्गवमुनी. सहस्रार्जुना ते वेदोनी. पितृआज्ञे केला तीर्थयात्रे. पितृआज्ञा पालन तत्परी. मातेचा शिरच्छेद करी. माता बंधूसी जिवंत करी. पित्रियांची प्रार्था भार्गव. सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000. त्यांनी कापिले जमदग्नी शिर. धडाच जोडोने पितृशिर. पितृऋण फेडिले भार्गवाने. पुरुरव्याचा आयुपुत्र त्याचा वंश धर्मभ्रष्ट. क्षयवृद्धिवंशीय अलख अनेक वर्ष राज्यभोगी. पुरुरवाचा पौत्र नरुष इंद्राणीची इच्छा धरीत. तेने झाला पच्युत. येतादी बैसला सिंहासनी. ययातीत भार्या 2 कुरुपुत्र स्वीकारी. म्हातारपण इंद्रिय तृप्ती नवे जाणे. ययाती निर्लिच्छ कामहत. पश्चातापे होऊनी अनुतप्त. तारुण्य राज्य देऊनी पुरुष. वासुदेव चरणी लावोनी मनास. ययाती पावला उत्तम गती. शकुंतला वरी दुष्यतासी. पुत्र भरत नामे भरतादेशी. मरुत तो करी तोमासी. भरद्वाज दत्तक पुत्र झाला. रतिदेव प्रार्थी ईशचरणी. दुःखरहित व्हावे प्राणी. तो मायातीत स्वर्ग सदानी. कीर्ती त्याची भूग स्वर्गा. वर्णिले सोमवंशाशी. असता उत्तरेच्या गर्भासी. ब्रह्मास्त्राच्या आघाताशी. श्रीकृष्णे रक्षिले तुझ राया. यदुपासोने 46 वसुदेव कृष्ण पिता जाणावा. स्वतः परमात्मा अवतरला मनुष्यरूपे भूमिसी. दृष्टाचे निर्दालन करण्या. संत सज्जनाचे पालन करण्या. धर्म संस्थापना करण्या. अवतरे श्रीहरी युगायुगी. इति श्री गुरुमाऊली वरचिरी संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 9मोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अध्याय 10. दशमस्कंद. भगवंताचे पृथ्वीला आश्वासन व वसुदेव देवकी विवाह आणि कंसाकडून देवकी पुत्राच्या हत्या. भगवंताचा गर्भप्रवेश आणि देवतांकडून त्याची स्तुती. भगवान श्रीकृष्णाचा प्रादुर्भाव. कंसाच्या हातून सुटून योगामायेचे आकाशात जाऊन भविष्य कथन. गोकुळात भगवंताचा जन्म महोत्सव. पुतना उद्धार. धकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार. नामकरण संस्कार आणि बाललीला. श्रीकृष्णाला उखाळाला बांधणे. यमला अर्जुनाचा उद्धार. गोकुळातून वृंदावनात जाणे व वत्सासूर आणि बकासूरचा उद्धार. अघासुराचा उद्धार. ब्रह्मदेवाचा मोह आणि त्याचा निराश. ब्रह्मदेवाने केलेली भगवंताची स्तुती. धेनुकासुराचा उद्धार आणि गोपाळाचा कालियाच्या विषापासून बचाव.
कालियावर कृपा, कालियाची कथा आणि गोपाचा दावणालापासून बचाव, प्रबलासूर उद्धार, गायी आणि गोपांचा वणव्यातून बचाव, वर्षा आणि शरद ऋतूचे वर्णन, वेणुगीत, वस्त्रहरण, यज्ञपत्न्यावर कृपा, असे इथे अनुवाद केलेला आहे. हरे नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्य भाराक्रांत झाली भूमी, तेने ब्रह्मास्तवे विष्णू लोकोनी, मी अवतरण स्थिती लागोनी, माया शेषासह विष्णू म्हणे, वसुदेव देवकी विवाहात बैसले दिव्य रथात, आकाशवाणी कंस ऐकत भगिनीसी वधाया सिद्ध झाला, वसुदेव विनवी कंसासी, हिचे संतान अर्पिन तुझसी, धन्य त्या धृतात्म्याची, साही पुत्र मारिले कंसे, दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशास कारण, कंसाप्रती विभवून यादव केले देशोदेशी, देवकीचा 7वा गर्भनेमस्त, योगमाया स्थापी रोहिणीच्या उदरात, संघर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्मिला, अवतार घ्याव्या भगवंत, प्रगटले वसुदेव हृदयात, तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला, कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावण मास वद्य पक्ष, स्थिती अष्टमी मध्यरात्र, सर्वातरवासी प्रगटला, वसुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देई द्रुभुग्न, यशोदे पाशी बाळ ठेवून, उचलवून घेतला महामाया, कन्या वेघोनी आला परत, देवकीचे वासोंगी दिला ठेवत, आपोआप झाले पुन्हा बंदिस्त, द्वारे अगडा कड्या कुलुपे, महामाया रुदन करी, कंस आला छड करी, कन्येशी फिरवी गरगर करी, तव ती आकाशी झोपावली, म्हणे तुझा वध करणार वैरी, उपजला पृथ्वीवरी, तेने कंस पश्चाताप जर्जर मुक्त केले वसुदेव देवकी, एकोन मंत्राचे कथन, कंसे धर्माच्छाद मांडोन, ऋषी संतास पेडोन, श्वानास सिद्ध झाला, यशोदेशी झाला पुत्र, घरोघरी प्रगटली मात, जन्मोत्सव केला थाटात, नंदे गौरविले सकळ जन, वार्षिक कर भरावयाशी, नंद आला मथुरेशी, वसुदेव भेट घेतली तळासी, म्हणे कैसे नूतन बाळ आता परतावे गोकुळाशी, सावध चित्ते पुत्रारक्षी, वसुदेव सांगे नंदासी, निरोप घेती परस्पराचा, सुस्वरूप धरुणी पुतना, कंसासे आली नंद सदना, नंदलालाचा करविता स्तनपाना, तत्काल झाली गतप्राण, कृष्णाचे घडले अंगस्पर्शन, वज्रवासिनी केले दहन, पुतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा, सकट तळी निजविली कान्हासी, व्रातरूप असुर त्यात प्रवेशी, त्यांना पदाघात करता गाड्याशी, सखड मोडला क्षणमात्रे, कंसे पाठवी तृणावतास, आकाशी नेई कान्हास, कृष्णे आवडी त्या कंठासा, आपटिला भव्य शिरेवरी, न्याहाळिता मुख सुंदर, नंदकुमार जांबाई देई सत्वर, मुखात दिसता विश्वचराचर, नेत्र पिटिले जननीने, गर्गाचार्य येता वज्रात, गोठा माझी एकांतात, करविले नामकरण संसारास, उभय पुत्राचे नंदाने, कृष्ण ध्याने अखंड वृत्ती, गहाण्याचे मिश करवणे येती, कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या, अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती, म्हणून श्री लक्ष्मीपती तया संतोषवी नानापरी, करवी यशोदा स्तनपान, मध्येच कान्हास सोडून, पाहो केली दूध उन, कृष्णे माठ फोडीला, उखडी बांधून कृष्णाची, कार्यार्थ केले गृहासी, कृष्ण आला परसदारी, यमलार्जुन वृक्ष तेथे, तैसे हे अर्जुन वृक्ष, पूर्वजन्मेचे होते यश, कुबेराचे अस्ति पुत्राश्र, नळकुबेरे मणिग्रीव, यौवन प्रमस्त झाले फार, जडक्रीडा स्त्रियासह सुंदर, वस्त्राचेही निरुलभान, नारद शापे भाल वृक्ष, वृक्षाशी कृष्णाचे पदस्पर्शन होता, वृक्ष उन्मळून सिद्ध दोन प्रगटून, झाले नतमस्तक मुकुंदा पुढे, समस्त गोप जमले, उत्मात विचार करू लागले, सर्व सपरिवार निघाले मग पातले वृंदावन, वत्सरूप धरुणी दैत्य येऊनी मिसळला कळपात, पाय धरोने फिरविले मस्त, कृष्ण आदळी भूमीवर, बकासुरे गिळला शिमुरारी, हाय होता टाकिली बाहेरी, कृष्णाने चच्युत धरोनी करी, उभे फाडिले बकासुराते, वन गमनार्थ केली आयती, पुढे गोमटी वासरे चालती, हास्य विनोदे गोपाळ चालती, देखिले अजगरूप गृहा, वत्सासह निघाले मुखाभितरी, कृष्ण वाढे कंठी अजगरी,
प्राण निघता अति दुस्तरी अगासुरत सद्गती पावला. गोप आले यमुना तिरी, सर्वांनी उघडली शिदोरी. गोवस्त शोधाया गेला हरी, परी ब्रह्मानेही सर्वा निजलोकी. सर्व रूपे धरी हरी, पाहे विश्व निर्माणकारी. मने लीला अतर्क्य खरी, ठेवी माथा चरणी तया. ब्रह्मा करोनी स्तवन, तुझ्या सगुण रूपाचे गुण. मने जाणना समर्थ कोण. कृष्णाने केला स्वस्थानी, कृष्णा सकळा करी पूर्ववत. भोजन केले गोपा समवेत, सायंकाळी घराघरात अघासुर वृत्त गाचे. श्री बलरामाची इच्छेपूर्ती, गोपाळ गेले तांडव नाप्रती. रासभास वृक्षावरी आपटी, धेनुक उधविले हलधराने. प्यायले डोहातील विष जल, पिता मृतप्राय झाले सकळ. अमृत दृष्टीने पाहता नंदबाळ, जीवित होय गोपगाई. सर्वापासून विषमुक्त करावया डोहातील उदक. कृष्ण उडी घाली जलात, त्यास नाग विळखा घाली. कृष्ण फुगवे आपला देह, फणीवर त्याचे वासुदेव. आज्ञा घेऊनी स्त्रीपुत्रासह कालिया गेला रमणीक द्वीपी. तव ते पातली संध्याकाळ, म्हणून तेथेची राहिले सकळ. रात्री पेटला वडवानळ, कृष्णे गिळीला दावाग्री. सौभरीच्या अनिच्छेने मासे खाल्ले गरुडाने. मत्स्य मक्ष प्रमादाने, मृत्यू शाप दिथदाशे. प्रलभ कपटे मिसळी गोपात, खुर गोडीची खेळात. त्याने पडविला बलरामास, पावला मृत्यू मुष्टी प्रहारे. गायी गेल्या गुंजवणी, त्यांना शोधी नीलमणी. हाका मारी हरीची वाणी, हरंबरत आल्या धावोनी. तेवढ्यात वनवा पेटला, श्रीहरे मने नेत्र झाका. अग्निसारा त्याने गिळिला, ईश्वर कळला गोपाळासी. भावे करिता भगवत भक्ती, भक्तावरी नाना संकटे येती. तीही धरावे धैर्य चित्ती, रक्षक समर्थ जाणोने. वर्षात ऋतूच्या समृद्ध काळी, वनात किळतसे वनमाळी. सर्वे राम आणि सौघडी, ताठ चरती गायीचे. सुख द्यायचा शरद ऋतूत, नवाग्न प्रशानदी महोत्सव होता. नगर ग्रामे समृद्ध होत, नित्य समृद्धी गोकाळा. श्रीकृष्ण करिता वेणू वादन, मोहित होती अंतकरण. मने धन्य वेणू आम्हाहून, गोपी सांगती परस्पर. कृष्ण व्हावा आपुला पती, गोपी कात्यायनी व्रत करीती. विवस्त्र उतरल्या जलांतरी, तेने वस्त्रे हरी श्रीहरी. घडिले देव हेलन, म्हणून नमिला नंदनंदन. मने मनोरथ करीन पूर्ण, जावे आपल्या घरोघरी. रामकृष्ण आणि गोपाळ गायी चरता गेले दूर. माध्यान्नी म्हणती गोपाळ, सुधा शांतीचा उपाय करा. अनुज्ञे मार्गी यज्ञपत्न्यासी, आणले चतुर्विध अन्नासी. हरी आशिष देई साध्वीशी, सुधा शमिवले गोपाची. इतिश्री गुरुमाऊली विरिचरित्र संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय.